पहिलं पाऊल या मैदानावरती पडलं आपल्या शिक्षकांचं आणि म्हणजे बरोबर 6:14 इथे तुम्ही झिंगाट असा शब्द वापरला पण एखाद्याला कोणाला झिंग येईल असे नाही 4 धावांनी धावसंख्या वाढते. नक्कीच या ठिकाणी जे बॉन्ड काम करतायत ना ते छोटी छोटी मुलं आहेत त्या ठिकाणी मोठी माणसं आहेत आपल्याला दिसत नाही नक्कीच त्यांच्या मनापासून आभार आहेत. विठ्ठलवाडीच्या इथे जवळचे राहणारे आहेत आणि ते या ठिकाणी आपल्या सहकार्य करतायत. YouTube पे लाईव्ह आहे, आपल्याला अतिशय चांगलं सहकार्य करतात. नक्कीच त्यांच्या मनापासून YouTube पे लाईव्ह आहे देखो. आणि मॅचचा आनंद घ्यायला ते पाहतोय आपण डोंगरावरती चाललेले आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणि या ठिकाणी बाद होऊन परतावं लागते. नक्कीच दिनेश लाइव है YouTube पे, ग्रुप में भेजा हूँ. ग्रुप में डाला, बदल बघा ग्रुप में डाला हूँ लिंक. लाइव है. पासून हालत होती आता सगळी झाडांच्या फांद्या बघा शांत झालेल्या आहेत बघा. मी आधीच बोललेलो 70 बस झाले असते आणि हा वातावरणातील बदल जो झालेला आहे त्यामुळे कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगला फटका आहे. विदित घेतला जातोय. विदित सर मागच्या मॅच मध्ये धमाल केली होती, आक्रमक अशी फलंदाजी केली होती. बघूया आता पूर्ण मदार आहे ती आनंद सरांवर. राम सर उत्कृष्ट अशी गोलंदाजी, चांगला ऑफ ब्रेक बॉल करतायत, स्लोअर वनचा वापर करतायत आणि आता स्लोअर वन टाकून त्यांनी दिनेश गुंडे याला बाद केलेला आहे. आणि आता एंड चेक करणार होते परंतु काय इरादा बदलला, पुन्हा माघार घेतली. परंतु जेव्हा तुम्ही एकदा शफल करता तेव्हा पुन्हा तुम्ही जरी आले तुमच्या जागेवर राहिले तरी ते शफलच समजलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही हा स्क्वेअर चेंडू नसेल, पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट राम सर. आणि हा चेंडू तर उडवलेला आहे वरती, पण बघूया संध्याकाळची वेळ आहे आणि षटकार. क्या एनर्जी आहे, क्या ताकद आहे. आणि पुन्हा चार मारायचे, चार. धावा धाबलगावच्या आतापर्यंत लागलेले आहेत. चित्रषटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता मात्र या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय, कोणती धाव नाही आहे तरी दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. या ठिकाणी राम सर गोलंदाजी करतायत. तिथे समाप्त होते दोन षटक समाप्त धावसंख्या झालेली आहेत 25 धावा. कोण डीजे